राज्यातल्या हिंदू स्मशानभूमीबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आले। समस्या उपाययोजनांसाठी राज्यस्तरीय अभ्यास समिती नेमली गेली। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा हा निर्णय सर्व जातीच्या नागरिकांसाठी स्मशानभूमी खुली करणार का? स्मशानभूमी खुली करण्याच्या दृष्टीने आढावा घ्या, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी हे आदेश दिले। तर काय महत्त्वाचे आदेश आहेत आपण पाहूयात। विकास कामांची मागणी होईल तिथे प्रथम स्मशानभूमी उभारणीला प्राधान्य दे, असे काही आदेश जयकुमार गोरे यांनी दिले। प्रत्येक गावामध्ये सर्व समाज घटकांसाठी एक मुख्य सार्वजनिक स्मशानभूमी उभारा। स्मशानभूमीमध्ये पाणी, वीज, वृक्ष लागवड, छत यांची उभारणी करा। बांधकाम आरसीसी करा। बसण्यासाठी बाकडी, पोहोच रस्ता तयार करा, असे आदेश देण्यात आले। स्मशानभूमीमध्ये महिला पुरुषांसाठी शौचालयांची सुद्धा उभारणी करा। आणि याबद्दल अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, काय अपडेट्स मिळतात बैठकीचे? बरोबर कल्याणी, राज्यातील स्मशानभूमींची सद्यस्थिती आणि त्याचे अद्ययावतीकरण व परिसर सुशोभीकरणाबाबत सखोल अभ्यास करून आवश्यक उपाययोजना सुचवण्यासाठी राज्यस्तरीय अभ्यास समिती गठीत करण्याबाबत मंत्रालयामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। आणि या बैठकीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी समितीला महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या। त्यामध्ये हिंदू समाजातील दहनभूमी व दफनभूमी या विषयावर अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि तसेच ग्रामीण भागातील सामाजिक सुरक्षा व परिस्थिती सुधारण्यासाठी सर्व हिंदू स्मशानभूमी सर्व जातीच्या नागरिकांसाठी खुल्या करण्याच्या दृष्टीने आढावा घेऊन ठोस उपाययोजना सुचवण्यात कराव्या। या संदर्भात समिती राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करत असून त्या आधारे निष्कर्ष काढून अहवाल सादर करावा, असा देखील या ठिकाणी बैठकीमध्ये बोलण्यात आलं। आणि आपण राज्यात जिथे विकास कामाची मागणी केली जाईल त्या ठिकाणी प्रथम स्मशानभूमी उभारणीस प्राधान्य देण्यात यावे। तसेच प्रत्येक गावात सर्व समाज घटकासाठी एक मुख्य सार्वजनिक स्मशानभूमी असणे आवश्यक आहे। आणि स्मशानभूमीमध्ये पाणी, वीज, वृक्ष, छत, आरक्षित बांधकाम, बसण्यासाठी बाकडे, अप्रोच रोड, तसेच रस्ता, तसेच महिला पुरुषांसाठी शौचालय अशा मूलभूत सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असाव्या। तसेच या ठिकाणी बैठक सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि आपण स्मशानभूमीमध्ये प्रत्येक स्मशानभूमी ही सर्वांसाठी खुली करण्याचा याचा निर्णय देखील या बैठकीमध्ये हात देण्यात आलेला आहे। मनोज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर राज्यातल्या हिंदू स्मशानभूमीबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी हा निर्णय घेतला।